प्रथमतः सर्वांना सप्रेम रामकृष्ण हरी. मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आमच्या या संत विचार यूट्यूब चॅनलवरती. सर्वांना ज्ञातच आहे की आपण या संत विचार यूट्यूब चॅनलवरती मा नर्मदा मैयाच्या परिक्रमेबद्दलची तसेच वारकरी संप्रदायातील संतांची विचारसरणी आपल्या या संत विचार यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून प्रचार प्रसार करत असतो. मी आजचा जो हा व्हिडिओ बनवत आहे, बहुत कालांतराने मी हा व्हिडिओ का बनवत आहे, अत्यंत गरजेचा आणि अत्यंत उपयुक्त माहिती मी आपल्या दर्शकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे. माझ्या वडिलांची मिराशिका देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा या आषाढी वारीची सगळ्यांची गडबड चालू आहे. माऊली ज्ञानोबारायांचं प्रस्थानही एका दिवसावरती येऊन थांबलेलं आहे. प्रस्थानला जात असताना आमच्या या महाराष्ट्रातीलच नव्हे तर जगभरातील विविध देशातील सर्व भाविकजन हे श्री क्षेत्र आळंदी देवाचे या ठिकाणी माऊलींच्या प्रस्थानाला येत असतात. पण चालू परिस्थितीचा अहवाल घेतल्यानंतर आपल्याला समजतं की सध्याची जी काही वातावरणाची परिस्थिती आहे त्या परिस्थितीला अनुसरून त्या आळंदी देवाची प्रशासनाने हाय अलर्ट जारी केलेला आहे. म्हणजे आळंदीमध्ये सध्या पावसाचा थैमान घातलेला आहे. पावसाने इंद्रायणी माता दुथडी नव्हे तर पूर्ण भरून वाहत आहे. अनेक आश्रम अनेक धर्मशाळा हे पाण्यामध्ये आहेत. त्यातमध्ये जर आपण बाहेरच्यांनी जीव धोक्यात घालून जर त्या ठिकाणी जात असेल तर हे योग्य नाही. म्हणून प्रशासनाचा आव्हान आहे आणि प्रशासनाने सांगितलेलं आहे की सर्व वारकरी भाविकांना विनंती करतो कोणीही प्रस्थान करता आळंदीमध्ये येऊ नये, जेणेकरून जीवितहानी कोणाची होऊ नये. माऊली ज्ञानोबारायांच्या मागच्या बाजूला जी इंद्रायणी माता आहे ती फुल भरून वाहत आहे. याचा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवत आहे. म्हणून सगळ्यांचं नेट आहे. कारण का तुकोबाराय सांगतात, नमो तीर्थपंथे चालती तयाशी येती बोलावित त्यासी नमो. जे तीर्थयात्रा करतात त्यांनाही मी नमस्कार करतो आणि त्यांची बोलवण करण्यासाठी जे येतात त्यांच्याही चरणी मी नतमस्तक करतो. म्हणून त्या ठिकाणी सर्वजण आपण माऊलींच्या प्रस्थानाला जात असतो. तर सर्व सुज्ञ भाविक भक्तांना शासनाकडून तसंच मीही विनंती करतो कोणीही आळंदी क्षेत्रामध्ये जाऊ नये ही तुमच्या पाया पडून मी विनंती करतो. एवढ्या वेळेस प्रशासनालाही ऐका आणि माऊली ज्ञानोबारायांचा प्रस्थान हा सोहळा आपण आपल्या डोळ्याने मोबाईलवरती घरी बसून पहा. तसंच आज श्री क्षेत्र जगद्गुरू श्री क्षेत्र देहू निवासी असलेले श्रीमंत श्री जगद्गुरू तुकोबाराय यांचाही आज प्रस्थान सोहळा आहे, पालखी प्रस्थान सोहळा आहे. तोही आपापल्या डोळ्याने आपण घरी बसून बघावा अशी मी सगळ्यांना विनंती करतो. कोणीही श्री क्षेत्र देहू प्रस्थानला जाण्यासाठी दुराग्रह करू नये आणि आळंदीकडे जाण्याचाही आग्रह करू नये. कारण प्रशासनाने हात जोडून विनंती केलेली आहे भाविक भक्तांसाठी आणि मीही विनंती करतो आपण घरात बसा. चला मी तुम्हाला काही आळंदीमधील इंद्रायणी मातेचे भरलेले व्हिडिओ दाखवतो. तुम्ही पहा स्वतः डोळ्याने, मग तुम्हाला विश्वास बसेल. माऊली पाहत पुढची बातमी. इंद्रायणी नदीला हा मोठा पूर आलेला आहे आणि नदीवरचे 4ही पूल याच पुराच्या पाण्यामुळे पाण्याखाली आलेले आहेत आणि त्यामुळे सध्या आळंदी शहरामध्ये येणं देखील सुरक्षित राहिलेलं नाही असं प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. 8 जुलैला ज्ञानोबारायांची पालखी ही निघणार आहे. त्यामुळे ज्या वारकरी आणि भाविकांनी आळंदीच्या दिशेनं प्रवास सुरू केलाय त्यांनी ज्या ठिकाणी आहात त्याच ठिकाणी सुरक्षितपणे थांबा असं आवाहन देखील प्रशासनाकडून करण्यात येत आहे. आळंदीमध्ये येण्याचा प्रयत्न करू नये असंही सांगण्यात आलेलं आहे. मिकी घई आमचे प्रतिनिधी आपल्याला अपडेट्स देतात याविषयी. मिकी, आपण दृश्यांमध्ये बघतोय इंद्रायणी नदी दुथडी भरून वाहताना दिसते आणि जे 4 पूल आहेत ते देखील सध्या पाण्याखाली गेले आहेत. अगदी जर आपण बघितलं तर मी आता आळंदीमध्ये आहे. मुसळधार पाऊस सध्या अजूनही या ठिकाणी बरसतोय आणि इंद्रायणी नदी सध्या दुथडी भरून वाहते. दुथडी काय तर हजारो वारकरी जे इंद्रायणी नदीमध्ये स्नान करून माऊलींच्या दर्शनासाठी जात असतात ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत. मात्र आता कुणीही या इंद्रायणी नदीच्या जवळ जाऊ शकत नाही अशी परिस्थिती आहे. कारण पावसामुळं ज्या पद्धतीने रुद्र अवतार सध्या या इंद्रायणी नदीने घेतलेले दुथडी भरून वाहते. प्रशासनाकडून सगळ्यांना आवाहन केलं जाते की कुणीही नदी नाही. पण जर बघितलं पालखी प्रस्थान ठेवणार आहे. मात्र आत्ताची परिस्थिती बघितली तर या मंदिराला
तिन्ही बाजूनी पाण्याचा वेढा आहे. पाणी अशा पद्धतीने भरून वाहतंय. जे तिथले लोक आहेत पलीकडं पुलाच्या ते तिथंच अडकलेली आहेत आणि अलीकडं जे वारकरी राज्यभरातून माऊलींच्या दर्शनासाठी या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी आलेले आहेत, वारीमध्ये सहभागी होण्यासाठी आलेले आहेत, ते सगळेजण या ठिकाणी अडकून पडलेली आहेत अशी परिस्थिती आहे. जर आपण बघितलं तर समोरचा हा पूल जे स्तंभ दिसते त्याच्या शेजारी हा पूल आहे, फ्लायओव्हर आहे. पलीकडं माऊलींच्या दर्शनासाठी जाण्यासाठी मंदिराकडे जाण्यासाठी मात्र या पुलावरून पाणी वाहते. पूल देखील या पाण्याखाली गेलेला आहे आणि त्यामुळं जर आपण बघितले तर हजारो वारकरी जे या ठिकाणी आलेले आहेत त्यांच्यासाठी सातत्याने प्रशासनाकडून त्यांना आवाहन केलं जाते की कुणीही वारकरींनी पलीकडे जाण्याचा प्रयत्न करू नये माऊलींच्या दर्शनासाठी आत्ता तरी, कारण जोपर्यंत पाऊस ओसरत नाही, कमी होत नाही, पाणी नदीचं कमी होत नाही, तोपर्यंत इंद्रायणी नदीच्या देखील जवळ जाण्याचा प्रयत्न करू नये. आपण जर समोर बघितलं तर हे सगळे जे कमान आपल्याला दिसते सध्या, ती कमान जी आहे ते घाट आहे ज्या ठिकाणी जे वारकरी येतात ते खाली उतरून इंद्रायणी नदीमध्ये स्नान करून पुढे माऊलींच्या दर्शनासाठी आतमध्ये मंदिरात जात असतात. मात्र हे सगळं घाट, संपूर्ण घाट देखील आता पाण्याखाली गेलेलं आहेत. बाजूचे मंदिरं दाखवतो, छोटी छोटी घरं दाखवतो, ते घरं देखील पाण्याखाली गेलेली आहेत. या घरातील लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलेलं आहे. शेजारी जर आपण बघितलं तर महादेवाचं मंदिर आहे ते देखील पुन्हा पाण्याखाली गेलेलं आहे. आळंदीत अशी परिस्थिती आहे. अजून देखील तुम्ही दाखवताय दृश्यांमध्ये त्यानुसार आसपासचा जो परिसर आहे या बाकीच्या भागामध्ये देखील मोठ्या प्रमाणावरती या इंद्रायणीचं पाणी शिरलेलं आपल्याला बघायला मिळतंय. त्यामुळे प्रशासनाकडून आवाहन आहे की या भागामध्ये कृपया कोणीही येऊ नये. तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी मिकी. आताच सर्वांनी न्यूज चॅनलची बातमी बघितलेली आहे. आळंदीमध्ये प्रवेश करणारे चारही बाजूंचे जे पूल आहेत त्या चारही बाजूंच्या पुलांच्या खूप उंचीवरून जास्त पाणी जात आहे आणि त्या ठिकाणी आळंदीकरांची परिस्थिती अत्यंत धोकादायक आहे, गंभीर आहे. इंद्रायणी माता ही खूप थैमान घातलेला आहे. म्हणून तुम्ही सर्व सुज्ञ वारकरी मंडळींनी, भाविक भक्तांनी तिथे जाऊन स्वतःचा जीव धोक्यात घालून प्रशासनालाही संकटात टाकू नये अशी मी विनंती करतो. माऊली ज्ञानोबारायांचा पालखी सोहळा नक्कीच होणार आहे, त्याच्यात शंका नाही. पण त्याच्यामध्येही काही बदल चालू आहे. लवकरच ते बदल काय आहेत मी तुमच्यापर्यंत घेऊन येईल. तोपर्यंत सर्वांनी घरामध्ये राहा, सुरक्षित राहा आणि आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, फॉलो करा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी संत विचार यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. जे कोणी भाविक भक्त असतील ज्यांना कोणाला आळंदीकडे जाण्याची इच्छा असेल त्यांच्यापर्यंत ही बातमी पोचवा, जेणेकरून ते तिथे जाऊन स्वतःच्या जीवितहानीला ते मुकले पाहिजे आणि प्रशासनालाही त्या ठिकाणी जास्त, कारण कामाचा वेग, लोकांचा लोड न येता प्रशासनाने सहजरित्या त्या परिस्थितीतून सगळे काही हल केलं पाहिजे. म्हणून आपली प्रशासनाला खूप अत्यंत गरज आहे आपल्या मदतीची. म्हणून आपण स्वतःच्या स्वबुद्धीने स्वतःच्या घरामध्ये राहा, मोबाईलवरती माऊली ज्ञानोबारायांच्या सोहळ्याचा आनंद घ्या अशी मी सगळ्यांना विनंती करतो. रामकृष्ण हरी. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत परत सप्रेम रामकृष्ण हरी. घरात थांबा ही विनंती.